झी 24 तास एक पाऊल पुढे। आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची या प्रकरणी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी विलासरावांकडे बोट दाखवलं। त्यानंतर विलासराव देशमुखांनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवत हात झटकलेत। यामुळे आता अशोक चव्हाण काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी आयोगासमोर दिलेली साक्ष ही अशोक चव्हाणांना आणखी अडचणीत आणणारी होती। इरादापत्रावर काळजीवाहू मुख्यमंत्री असताना सही केल्याचं त्यांनी मान्य केलं खरं, पण महसूल आणि अर्थ खात्याकडून मंजुरी आल्यानंतरच आपण इरादापत्रावर सही केल्याचं सांगत अशोक चव्हाण आणि तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनाही त्यांनी जबाबदार ठरवलं। विलासरावजीने सांगितलं की LOI आहे ते सगळं रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि सगळ्या डिपार्टमेंटनी त्याला इन्फॉर्मेशन जे काही दिली ते बदल त्यांनी अप्रूव्ह केला होता। ग्रांट ऑफ LOI असं सांगितलं की पहिला लेटर गिडवाणी साहेबांचा होता, त्यांनी बघितलं होता, त्याच्यामध्ये सब्जेक्ट होता अलॉटमेंट ऑफ लँड फॉर डिफेन्स पर्सनल, ते बघून त्यांनी फॉरवर्ड केला होता फॉर अप्रुव्हल टू द रेव्हेन्यू डिपार्टमेंट अँड अदर डिपार्टमेंट कन्सर्न। आदर्श सोसायटी लष्करी अधिकाऱ्यांसाठी असल्याचा आपला समज होता, त्यामुळेच आपण इरादापत्रावर सही केली असा धक्कादायक खुलासाही विलासरावांनी केला। नागरी सदस्यांना सामावून घेण्याचा निर्णय महसूल खात्यानं घेतल्याचं सांगत ही जबाबदारीही त्यांनी अशोक चव्हाणांवर ढकलली। प्रश्न हे होता की 40% सिव्हिलियनला त्याच्यामध्ये द्यायचा की नाही, ते प्रश्न त्यांना माहिती नव्हता। त्यांनी रेव्हेन्यू मिनिस्टरला विचारला आणि ते परत जबाब नाही आला, तसा त्याचा जबाब होता। आदर्श सोसायटी घोटाळ्याला जबाबदार कोण या वादात सुशीलकुमार शिंदेंनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलं होतं। त्यानंतर आता विलासराव देशमुखांनी सर्व खापर अशोक चव्हाणांवर फोडलाय। त्यामुळे शनिवारी अशोक चव्हाण कुणाकडे बोट दाखवणार याची आता उत्सुकता आहे। झी 24 ताससाठी देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।